डान्स येणारी मुलगी पाहिजे होती. म्हणजे त्यांचं मेन हे काय होतं की तिला नृत्य आलं पाहिजे. तर मला त्याच्यामध्ये ऍक्टिंगचं काहीही माहिती नव्हतं. तर ते म्हणे मला अदितीला घ्या आणि मला घेतलं त्यांनी त्याच्यामध्ये. आणि मी म्हणजे ना अशी नुसती किंचाळून किंचाळून बोलत होते, कारण पिच काय असतो काय असतं काहीच माहित नाही. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिचा प्रवास या सेगमेंटमध्ये आज जी अभिनेत्री आहे ना, खरं तर तिने जीजी अक्का म्हणून इतकं छान काम केलंय की अजूनही प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका आहे. खरं तर अदितीही आपल्याबरोबर. अदितीताई, खूप स्वागत आणि तुला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुला सुद्धा खूप शुभेच्छा. खरं तर आपण एखादी भूमिका करतो ना, ती प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करून राहते. पण सुरुवात मला अशी करायला आवडेल की तिचा प्रवास म्हटल्यानंतर सुरुवात कुठून झाली होती तुझ्या या सगळ्या प्रवासाला आणि आज इथपर्यंत येऊन ठेपले? कारण का प्रत्येक रोल हा प्रत्येक अभिनेत्रीसाठी खूप महत्वाचा असतो. सो तुझी सुरुवात कुठून झाली होती? माझी खरं तर सुरुवात झाली होती शाळेपासून. म्हणजे शाळेत असताना मी टीव्हीवर बघून अशी डान्स वगैरे करायची. तेव्हा माझ्या आईला असं वाटलं की नाही, हिला आता आपण डान्स क्लासमध्ये घातलं पाहिजे. पण डान्स क्लासमध्ये घातलं. मग मी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आणि ते घेत असताना शाळेमध्ये ना प्रत्येक वर्षी मला असं असायचं की मला गॅदरिंग असतं ना शाळेतलं, तर मला पाहिजेच कुठला तरी एक भाग. एक वर्ष असं होतं की ज्याच्यामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे टीचर म्हणाले की तुझ्यासाठी काहीच नाहीये. म्हटलं तुम्ही काम करा. ते जे नाटक आहे त्यात मी झाड होतं. म्हटलं ते मी झाड करून असं 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 उभी राहते, पण मला स्टेजवर यायचंय. आणि मी अख्खा नाटक नुसती अशी झाड म्हणून उभी होते. म्हणजे इतकी मला त्याची क्रेज म्हणणं की पेक्षा आवड होती. क्रेज असणं वेगळं आणि त्याच्याबद्दलची आवड असणं वेगळं. आणि मग ती शाळा झाली, 10वी झाली. त्याच्यानंतर माझ्या आईला ना आम्हाला कुठल्या तरी एका चांगल्या संस्थेत घालायचं होतं की जिथे मुलांवर संस्कार होतील, फक्तच नाटक किंवा डान्स असं नको. तर तेव्हा आविष्कार बद्दल माझ्या आईने ऐकलं. आणि आविष्कारमध्ये तेव्हा दुर्गा झाली गौरी हे नृत्य नाट्य चालू होतं. तर पहिल्यांदा माझ्या आईला वाटलं की आविष्कार पैसे घेत नाही तर कसं असेल, कारण आपल्याला असतं ना फुकट म्हणजे ते काय फार बरं नसावं असं. पण जेव्हा तिला कळलं की त्याच्यामध्ये कोण कोण माणसं आहेत, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, मग अजून प्रेमा साखरदांडे वगैरे हे सगळी व्यक्ती होते त्याच्यामध्ये. आई म्हणाली की नाही, ही जागा माझ्या मुलींसाठी एकदम ऍप्ट आहे. आणि मग तिथे मी आविष्कारमध्ये आले, दुर्गा झाली गौरीत सुरू केलं. आणि मी 75 मुलं असायचो. म्हणजे एका वेळेला स्टेजवर 75 मुलं, म्हणजे अगदी इतक्या लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत. आणि तिथे शिस्त काय असते, डेडिकेशन काय असतं, हे मला आविष्कारनी शिकवलं. आणि आविष्कारमध्ये असताना मग एकदा ना एका नाटकामध्ये त्यांना डान्स येणारी मुलगी पाहिजे होती. म्हणजे त्यांचं मेन हे काय होतं की तिला नृत्य आलं पाहिजे. तर मला त्याच्यामध्ये ऍक्टिंगचं काहीही माहिती नव्हतं. तर ते म्हणे मला अदितीला घ्या. म्हटलं ठीक आहे, हा, कारण डान्स येतो तिला. आणि मला घेतलं त्यांनी त्याच्यामध्ये. आणि मी म्हणजे ना अशी नुसती किंचाळून किंचाळून बोलत होते, कारण पिच काय असतो काय असतं काहीच माहित नाही. आणि मला खूप कंटाळा यायचा. मी म्हणायचे की आई आई मला नाही करायचंय, मला अजिबात हे नाटक नाही करायचंय. आणि मी जवळपास माझ्या एजच्या ना वयाच्या जवळजवळ 10 ते 15 मुलींना विचारलं की तू करशील का ग, तू करशील का, तू का, कोणीच नाही म्हणाल. माझी आई म्हणाली की तू कितीही जणींना विचार, हे तूच करायचंय. आणि मी अगदी अरे यार ठीक आहे, आता मला करायचंच आहे तर करते असं केलं. आणि त्याच्यात मला उत्तेजनार्थक बक्षीस मिळालं, कॉन्सोलेशन. मग मला असं वाटलं की अरे इतकं वाईट काम करून जर मला कॉन्सोलेशन मिळतंय तर मग मी ह्याच्यामध्ये का नाही सिरियसली करायचं. आणि मग तिथून माझा ना थोडा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मग मी जरा सिरियसली करायला लागले, स्वतःवर मेहनत घ्यायला लागले. आणि मग तेव्हा झुलवा नाटक आलं, वामन केंद्रेनी बसवलेलं. त्याच्यात पण मी पहिल्यांदा सरस्वती म्हणून डान्सचाच हे करत होते. आणि एका पॉइंटला सरांनी विचारले की जगनी म्हणून त्याच्यामध्ये जी मेन पात्र होतं ते तू करशील का. माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती ती. मला काहीही येत नव्हतं, पण कलाकाराला तेच हवं असतं ना काहीतरी. आणि मला ते अगदी अनपेक्षित मिळालं की मला वाटलं नव्हतं की सर मला जगनीसाठी विचारतील. मग त्याच्यानी खूप मेहनत घेतली त्यांनी माझ्यावर. म्हणजे आवाजाचा हे काय, कसं सगळं चालायचं कसं. म्हणजे मी लिटरली तुला सांगते, एक असा समजा ही एक जागा असेल ना, मी लिटरली 2 तास ना नुसती अशी चालायची, नुसती चालायची. सर म्हणायचे की तू चाल, स्टेजवर उभं कसं राहायचं, चालायचं कसं, हे ना बेसिक असतं. डायलॉग तुम्ही नंतर, तुमची बॉडी लँग्वेज काय म्हणते ते तुला पहिलं आलं पाहिजे. आणि त्याच वेळेला दुबेजी होते, सत्यदेव दुबे. त्यांच्याकडे पण मी सावल्या नाटक करत होते. आणि दुबेजींचं ना एकदम वेगळी पद्धत. दुबेजींचं कसं असायचं की तुम करो, तू कर, तू इम्प्रोव्हाइज कर, मी बघतो, हे मला आवडलं तर मी सांगेन, हे चांगलं नाही तर. आणि वामन सरांचं एकदम वेगळं.
ते बरोबर एक वाक्यानं कसं आलं पाहिजे हेही सांगायचे, की मला हे असंच पाहिजे. हा, म्हणजे एकाच वेळेला ना मी 2 वेगवेगळ्या पठडीतल्या दिग्दर्शकांबरोबर काम करत होते, की एक होते की जे त्यांना एकदम फ्रीडम द्यायचे आणि वामन सर म्हणजे टास्क मास्टर. ते दोन्हीचा मला खूप उपयोग झाला. आणि मग हे करत असताना समांतर नाटकांमध्ये मी काम करत राहिले, वेगवेगळी कामं केली. संगीत पूर्णावतार केलं, विजय केंकरे होते, मातीच्या गाड्याचं प्रकरण केलं, मग बेबी केलं मी. म्हणजे विजय तेंडुलकरांचं बेबी नाटक आहे आणि ते अत्यंत म्हणजे असं ना खूप असं काय म्हणू त्याला क्रूर असं नाटक आहे ते. आणि मी वयाच्या 20व्या वर्षी मला ते नाटक मिळालं. हा, आणि एक दिवशी आम्ही आविष्कारमध्ये बसलो होतो आणि त्याच्यात काय ना की ती बेबी जी आहे ना ती स्टेजवर कुत्र्यासारखी भुंकते आणि दारू पिऊन डान्स करते, असं सगळं त्याच्यात आहे. म्हणजे तो शिवापास, हा, म्हणजे ती भूमिका अशी आहे की त्याच्यामध्ये खूप क्रूरता आहे ती. तर कोणीच करायला तयार नव्हतं ते. सगळेजण नाही 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 म्हणत होते आणि मी आपली चेतन असायचा, चेतन दातार, दुबेजी, सुलभाताई सगळे बसले असायचे. मी छान नुसते ऐकत बसायची. मग चेतनने माझ्याकडे बघितलं, काय तू करणार का? मी उडाले, म्हटलं बेबी, मी आणि ते सुद्धा या एज मध्ये. तर तुम्हाला की नाही तू कर, तुझा दिग्दर्शक म्हणून माझ्यावर विश्वास आहे का? आणि त्यावेळेला कारण चेतन बरोबर मी झुलवा करत होते. म्हटलं हो, दिग्दर्शक म्हणून म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी करते. आणि त्या ह्याच्याने मी बेबी केलं. म्हणजे मला अजिबात ते माहिती पण नव्हतं की काय करायचं किंवा त्या बेबीनी काय हाल सोसलेस तिच्या आयुष्यामध्ये, मला काही माहित नव्हतं. आणि तेंडुलकर काका ते नाटक बघायला आले होते आणि त्यांनी मला दाद दिली. ते म्हणाले की तू खूप छान केलंयस, तुझ्या वयाच्या मानाने तू खूप चांगलं केलंयस. आणि तिथे मला अजून हुरूप आला. कारण तेंडुलकर काकांची नाटकं करणं म्हणजे ना ते एक इन इटसेल्फ एक अकॅडमी आहे ती. त्यांचं नाटक करणं हवं असतं, हा, की कधी आपण त्यांचं नाटक करतोय. ते झाल्यानंतर तेंडुलकर काकांचं नाटक केलं मी. आणि जवळपास एक 7-8 वर्षानंतर परत बेबी केलं आम्ही. ते हिंदीत केलं, हिंदीमध्ये केलं. आणि त्यावेळेला मी एकटीच बेबी सेम होते, बाकी सगळी पात्र बदलली होती. तर त्यावेळी आधीची बेबी आणि नंतरची बेबी ह्याच्यामध्ये इतका फरक होता. म्हणजे मला असं जाणवलं की बेबीची जी यातना आहे किंवा तिने आयुष्यात काय काय भोगलंय, आणि त्यावेळेला मी आई पण झाले होते, मला मुलगा झाला होता नुकताच. त्याच्यामुळे ना तुझा कम्प्लिटली दृष्टिकोन माझा बेबीकडे बघण्याचा वेगळा होता. सो हे एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला हे करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर असं म्हणतात ना, प्रत्येक अभिनेत्रीचा एक टर्निंग पॉईंट असतो. अनेक तू आता मालिका केल्या, चित्रपट केले, नाटक केले, पण असा एक कोणता टर्निंग पॉईंट आहे की जिथे तुझ्या खऱ्या ह्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि तिथून अदिती म्हणून तू सगळ्यांच्या समोर खूप जास्त पैकी आलीस? नाटकात तर मी करतच होते, पण मी सगळी समांतर नाटकं करत होते, एक्सपेरिमेंटल करत होते. त्याच्यामुळे ती नाटकं अशी फार प्रेक्षकांसमोर पोहोचत नाहीत. एक्सपेरिमेंट समांतर नाटकांचा एक विशिष्ट वर्ग प्रेक्षक असतो. त्याच्यानंतर मी सिरियल्स करायला लागले आणि सिरियल्स करता करता मला असं डोक्यात आलं की काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे मला असं वाटलं की ह्या सगळ्या नायिका आहेत, ह्या सगळ्या ऍक्ट्रेस, त्याच्यापैकी मी एक, असं मला व्हायचं नव्हतं. काहीतरी वेगळं करू. आणि तेव्हा नॉट ओनली मिसेस राऊत हा चित्रपट करायचा डोक्यात आलं. चित्रपट करायचं काही माहित नाही, त्याचा अनुभव नाही किंवा काहीही माहित नाही, काहीतरी वेगळं करायचं या एकाच विचाराने मी विचारलं चल करूया. आणि त्याच्यात प्रोडक्शन करायचं. बरं, माझ्या बाबांना असं झालं की नाही नाही, पण ते कसे ना थोडे जुन्या विचारांचे असतात की प्रोडक्शन म्हटलं ना की ते मेल डॉमिनेटेड फील्ड आहे, तर तू नको जाऊस त्याच्यामध्ये. तर मी बाबाने एवढंच म्हटलं, बाबा माझ्यावर विश्वास आहे का तुमचा? तो बाबा म्हणाले 100%. म्हटलं मग मला तुम्ही करू द्या हे, मी बघा तुम्हाला मी काय करून दाखवते ह्याचं. आणि मग ती कथा आली, मग गजेंद्र अहिरे, मग त्याची ती कथा, मग आमची अशी टीम बनवत गेलो. पण सगळं झालं, पण पैसा कुठे? मी प्रोड्यूस करणार म्हटल्यानंतर पैसे कोणाकडे असतो ना. मग बाबा पैसे द्या ना. मग माझ्या बाबांनी FD वर लोन काढलं. मग आता संपले बाबा पैसे, मग दुसऱ्या FD वरनं लोन काढलं, अजून कुठून तरी लोन घेतलं. असं करत करत आम्ही तो अख्खा चित्रपट बनवला. म्हणजे मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे काहीच नव्हतं, फक्त स्वतःच्या हिमतीवर, हा, आणि त्यावेळेला स्वतःच्या खिशातनं पैसे घालून चित्रपट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण ती एक जिद्द होती बस, की आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय. आणि बाकीचे जे आमचे कलाकार होते, आता विक्रम काकांना विचारलं, वंदनाताई आहेत किंवा रवींद्र मंकणी, तुषार दळवी, ह्यांनी सगळ्यांनी, मधुरा वेलणकर, ह्यांनी सगळ्यांनी बऱ्याच जणींना पैसे पण घेतले नाहीत माझ्याकडनं. म्हणजे तू काहीतरी करतेस ना, आम्ही तुझी मदत करतो. कलाकार ती खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि तिथे ना एक गोष्ट, त्यावेळेला माझं लग्न झालं होतं आणि सुलभा देशपांडेंची सून
म्हणून मी कधीच कुठे हे केलं नाही की बाबा मी सुलभाताईंची सून आहे म्हणून तुम्ही मला करा, किंवा त्यांना माझी मेहनत दिसत होती, माझी जिद्द दिसली म्हणून त्यांनी काम केलं माझ्या बरोबर. पण सगळ्यांसमोर अदिती देशपांडे एक वेगळं नाव. आणि मग ते नॉट ओनली मिसेस राऊतनी जे काही केलं, कारण आणि त्याच्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या चित्रपटाला, मग राज्य शासनाचे सगळे पुरस्कार मिळाले. आणि मी सांगते तो चित्रपट घेऊन त्यावेळेला ना त्याच्या प्रिंट्स असायच्या पेट्या, आता कसं सगळं तुमचं डिजिटल झालंय. मी 1 वर्ष मी आणि ती एक पेटी अशी घेऊन मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले. म्हणजे मी सगळीकडे जायची. मी एसटीतनं जाऊन ती पेटी म्हणजे उतरवायचं काम सुद्धा मी केलंय, ते सुद्धा मी केलंय. मी जाऊन ती प्रिंट त्या थिएटरला घेऊन जायची, ते लावायचं, ते परत घेऊन यायचं, खूप मी केलं. त्याच्यामुळे मला ना खूप वेगळा अनुभव आला त्याच्यातनं. म्हणजे एक मी तुला सांगते की एक तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच. आमचं प्लाझाला नॉट ओनली मिसेस राऊत लागला होता आणि मला ते मॅनेजर आहेत ना, असे खूप गर्दी असली की मला फोन करायचे की तुम्ही या म्हणून. तर मी गेले तिथे थिएटरमध्ये आणि खूप गर्दी जमली होती आणि आम्ही सगळेजण असे घोळका केला होता बायकांनी. त्यातनं एक आई वडील आणि एक मुलगी ते वाट काढत माझ्याकडे आली आणि माझे एकदम पाय धरले त्यांनी. तर मला कळे ना की म्हणजे माझे पाय धरतायत काय. ते म्हणाले की आमच्या मुलीच्या बाबतीत हे असंच झालंय, म्हणजे तिच्यावर कोणीतरी अतिप्रसंग केला आणि तो कोणीतरी नव्हता, तो आमच्या ओळखीचाच होता कोणीतरी. आणि हे सगळं झाल्यानंतर ना ती मुलगी स्वतःला दोष देत होती. तिला वाटत होतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझीच चूक आहे. तर तिने शिक्षण सोडलं, ती घरी बसून राहिली, ती घराच्या बाहेर जायला तयार नाही. तर तिच्या आई वडिलांनी सांगितलं की आमचा सपोर्ट आहे तुला, आम्हाला माहिती आहे की तुझी चूक नाहीये, पण ती ऍक्सेप्ट नव्हती करत. आणि जेव्हा तिच्या आई वडिलांनी हा चित्रपट बघितला की ह्या चित्रपटात तेच सांगायचंय मला, तिला मुलीला घेऊन आले पिक्चर बघायला. आणि जेव्हा त्या मुलीने ते समोर होताना बघितलं ना, तेव्हा तिला रिअलाइज झालं की अरे मी का स्वतःला दोष देतेय, माझी काही चूक नाहीये. आणि तेव्हा तिने असा निर्णय घेतला की मी पुढे शिकणार, मी लॉयर होणार आणि स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध लढणार. सो तिथे मला असं वाटलं की अरे ही खरी पावती आहे माझ्या चित्रपटाला मिळालेली, आणि मी जी मेहनत घेतली आहे त्याची ही पावती आहे. आणि ताई आज सगळं हे बघताना आज अदिती म्हणून स्वतःला काय वाटतंय? अदिती म्हणून स्वतःबद्दल खूप अभिमान वाटतो, कारण माझ्या आई वडिलांनी जे संस्कार केलेले आहेत तिथे कुठेही मी कमी पडले नाही. किंवा ह्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये ना माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या फॅमिलीला, मग माझा नवरा असो निनाद, माझ्या सासूबाई असो किंवा मुलगा असो, त्यांना कुठेही ना अशी मान खाली घालायला लागली नाही. माझ्या कुठल्याही कुठला रोल म्हणा किंवा माझ्या या अख्ख्या जर्नीमध्ये ना असं कधीच झालं नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये, कारण ह्या फील्डमध्ये ना खूप सोपं असतं, म्हणजे तुम्ही कुठल्याही ह्याला हे करणं किंवा वावत जाणं, गृहीत धरणं वगैरे खूप होऊ शकतं, पण ते मी स्वतःबद्दल होऊ दिलं नाही. आणि माझ्याबद्दल बोलताना ते ताठ मानेने बोलतात, ही मला सगळ्यात मोठी पावती आहे. सो मी ताई आता काही प्रश्न विचारणार आहे, त्याची खरी खरी आणि क्विक उत्तरं द्यायची. ओके. नाटक, चित्रपट का मालिका? नाटक. मायबाप का नॉट ओनली मिसेस राऊत? नॉट ओनली मिसेस राऊत. आयुष्यातील एखादी आठवण जी सेलिब्रिटी म्हणून कधीच विसरू शकत नाही? सेलिब्रिटी म्हणून म्हणजे माझ्या घरी रंगकाम चालू होतं आणि त्यावेळेला त्याला सांगितलं सचिनला, हो तुम्हाला ह्या घरी यायचंय अदिती देशपांडेंच्या वगैरे वगैरे. अहो जिजी अक्कांच्या घरी का? ठीक आहे ना, सांगा ना मला तसं, मी जिजी अक्कांच्या घरी येतो. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की सर्वसामान्य माणसांच्या ह्याच्यात सुद्धा मी एक घर केलेलं आहे. ती मला खूप खूप आनंद झाला त्याचा. कलाकार म्हणून कोणत्या अडचणी येतात आणि त्याला तू असं क्विक फेस केलं आहेस की नाही हे इझी आहे माझं? नाही, कलाकार म्हणून मी कुठल्याच अडचणींना असं फेस केलेलं नाहीये. मला नाही, म्हणजे असं कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रोड्युसर म्हणून सुद्धा मला आतापर्यंत तरी कुठलीच अडचण नाही आलेली आहे. आता जर अभिनेत्री नसतीस तर कोणत्या क्षेत्रात असतीस? बापरे, कुठलंच नाही, अभिनेत्रीच. म्हणजे मी विचार करून सुद्धा मी असं हे नाही करू शकत की मी अजून कुठल्या क्षेत्रात असते. म्हणजे आर्ट्स रिलेटेड कुठले तरी क्षेत्र, पण म्हणजे मी कॉमर्स स्टुडंट आहे, पण तरी तिथे कधीच नसते गेले मी. पण आर्ट्स रिलेटेड कुठलं पण अभिनेत्रीच. ओके. खरं तर असा एक प्रश्न आहे की लाईफमध्ये आता बरंच काही केले, पण एखादी गोष्ट असं ना की ती आता मला लाईफमध्ये आता करायचीच आहे आणि ती बाकी आहे तुझी? मला गाणं शिकायचंय.
कारण माझ्या सासूबाईंची ती खूप इच्छा होती सुलभाताईंची, की तू गाणं शिक, गाणं शिक. कारण त्या म्हणायच्या, की तुझा आवाज इतका छान आहे, त्याला इतका छान चढ उतार आहे, तर तू का शिकत नाहीस गाणं? म्हणजे ते जाईपर्यंत मला म्हणत होत्या, की तू गाणं शिक. सो ती एक माझी इच्छा आहे, सुलभाताईंसाठी तरी मला गाणं शिकायचंय. फेम का पैसा? दोन्ही. आता दोन्ही अशा गोष्टी आहेत ना त्या, की फेम. तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाला तुला एका लाईन मध्ये किंवा एका शब्दात जर डिस्क्राईब करायचं असेल तर काय असेल? मी तृप्त आहे. आणि शेवटचा असा प्रश्न, आपल्या सेगमेंटचं जसं नाव आहे तिचा प्रवास, हा. तर तुझ्या आयुष्यात ती कोण अशी व्यक्ती की जिने तुझ्या या प्रवासाला साथ दिली आणि तुला आता जर तिला थँक्यू म्हणायचं असेल तर कोण असेल? बघ, आपल्या आयुष्यामध्ये ना एकच अशी कोणी व्यक्ती नसते, की ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली असते. पण माझे आई-बाबा अगदी म्हणजे मला असं वाटतं, की त्यांच्यामुळे मी आहे. त्याच्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद. माझ्या सासूबाई, सुलभाताई, निनाद आणि मिहीर. निनाद माझा नवरा आणि मिहीर माझा मुलगा. खूप खूप थँक्यू सो मच. तू नाटकाच्या वेळेतून आम्हाला वेळ दिलास. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि जीजी अक्कांना अजून प्रेक्षक विसरलेले नाहीयेत. हो. आणि मला असं होतंय, की प्रेक्षक मला विसरत नाहीयेत आणि म्हणजे मी लोकांना माझं खरं नाव नाही लक्षात राहत, पण जीजी अक्का लक्षात राहतात. मला खूप खूप प्रेम दिलं. खरं तर मला जीजी अक्का ह्या कॅरेक्टरनी ना, म्हणजे आपण फेम किंवा पैसा ना त्याच्या पलीकडे प्रेम हे मला एक जास्त आवडेल. कारण फेम, पैसा येतो जातो, पण प्रेम हे जे असतं हे कायम राहतं. आणि एक नाव कॅरेक्टरचं नाव जीजी अक्का म्हणजे मला असं वाटतं, की ती माझी आता ना एक काय म्हणतात ते आपण माझं अस्तित्व म्हणतो ना तसं झालेलं आहे जीजी अक्काचं. सो मला जीजी अक्कासाठी इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे.